उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मीनाक्षी शिंदेंना उद्या भेटण्यासाठी बोलावलेलं आहे अशी माहिती स्वतः मीनाक्षी शिंदे यांनी एबीपी माझाला दिलेली आहे। तर कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंनी नाराजी दर्शवत पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर पक्षाकडून त्यांची समजूत घालण्याचे हे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। तर कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे या संपूर्ण कारवाईवरती काहीशा नाराज झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा देखील दिलेला होता। परंतु माजी महापौर असणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाने त्यांची समजूत काढण्यासाठी ही पावलं उचललेली दिसतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या मीनाक्षी शिंदे यांना भेटण्यासाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे त्यांची समजूत काढली जाते का आणि नंतर काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः मीनाक्षी शिंदे यांनी एबीपी माझाला ही माहिती दिलेली आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावलेलं आहे, त्यामुळे पक्षाकडून त्यांची समजूत घालण्याचे हे प्रयत्न सुरू झालेले आहेत। पक्षाकडून त्यांची समजूत घातली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, मीनाक्षी शिंदे यांच्या संदर्भात कालच पक्षश्रेष्ठी म्हणजे एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे, कारण की तडकाफडकी जो राजीनामा देण्यात आलेला होता मीनाक्षी शिंदे यांचा, त्यामुळे संपूर्ण ठाणे शहरामध्ये एक प्रकारे नाराजी पसरलेली होती की नेमकं काय झालं। जे वायचळ म्हणून जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्यावरती पक्ष शिस्तीच्या भंगाची कारवाई करण्यात आली, त्यामुळे मीनाक्षी शिंदेने राजीनामा दिला होता। आणि आता जर मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करायची असेल तर वायचळ यांच्यावर केलेली कारवाई देखील मागे घ्यावी लागेल। जर ही कारवाई मागे घ्यायची असेल तर मग या ठिकाणी जो भाजप जो शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे, शिवसेनेचे जे माजी त्या ठिकाणचे नगरसेवक आहेत भूषण भोईर यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेण्यात येतो हे देखील बघावं लागेल, कारण की त्या ठिकाणी भूषण भोईर यांना तिकीट देऊ नये म्हणून वायचळ यांनी आंदोलन केलेलं होतं, नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर वायचळ यांच्यावर कारवाई झाली होती। त्यामुळे हे सगळे धागेदोरे जे आहेत ते एकत्र करून शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींना किंवा ठाण्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत नरेश म्हस्के यांना निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसात हा नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। जर आज एकनाथ शिंदे बरोबर आहे, त्यामुळे समजूत काढली जाते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। तर कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे या काहीशा नाराज झालेल्या होत्या। त्यांनी नाराजी दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा देखील दिलेला होता, त्यामुळे आता त्यानंतर पक्षाकडून त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत। मीनाक्षी शिंदे या ठाण्याच्या माजी महापौर आहेत आणि कार्यकर्त्यांवरील कारवाईमुळे त्या काहीशा नाराज झालेल्या दिसलेल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।